श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आवर्जून घरामध्ये या वस्तू आणा आणि आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात ह्या वस्तू ठेवा। हिंदू धर्मामध्ये अनेक सण अगदी धूमधडाक्यात साजरे केले जातात। काही दिवसांमध्ये श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण महिन्यामध्ये अनेक सणांची सुरुवात होते। श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे। महादेवांची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। श्रावण महिना खूप पवित्र आणि महादेवांना समर्पित आहे। यावर्षी श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होत आहे। हा पवित्र महिना 11 सप्टेंबर रोजी संपेल। धार्मिक मान्यतेनुसार श्रावणापूर्वी ह्या वस्तू घरी आणल्याने भगवान शिवांचा विशेष आशीर्वाद मिळतो। चला तर मग श्रावणापूर्वी घरी आणण्यासाठी कोणत्या वस्तू शुभ आहेत तर ते जाणून घेऊया। तर श्रावण सुरू होण्यापूर्वी घरी एक रुद्राक्ष आणा आणि त्याची पूजा करा। असे करणे शुभ मानले जाते। घरात रुद्राक्ष ठेवल्याने किंवा धारण केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि संकटे कमी होतात। तर आपण बघूया दुसरी वस्तू आहे नंदी। नंदी हा महादेवाचा आवडता भक्त आहे। श्रावणापूर्वी घरी एक चांदीचा नंदी आणा आणि त्याला शिवलिंगाजवळ स्थापित करा। भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील। पुढची वस्तू आहे तर तांब्याचे भांडे। श्रावण महिन्यापूर्वी तांब्याचे भांडे विकत घेऊन घरी आणा। तांब्याच्या भांड्यातून शिवलिंगाला पाणी अर्पण करणे शुभ मानले जाते। श्रावण महिन्यापूर्वी आपल्या घरात पारद शिवलिंगाची स्थापना करावी आणि दररोज त्याचा अभिषेक करावा। असे केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी, धन आणि कल्याण येईल। तसेच वास्तुशास्त्रातही श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो। तर हिंदू धर्मात श्रावण महिना भगवान शंकरांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। तर ह्या महिन्यात शिवपूजा, जलाभिषेक, रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास विशेष पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहेत। तर ह्याच पार्श्वभूमीवर वास्तुशास्त्रातही श्रावण सुरू होण्यापूर्वी घरातील ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य कोपरा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला दिला जातो। तसेच वास्तुशास्त्रानुसार ईशान्य भाग हा देवताचा आणि जलतत्वाचा भाग मानला जातो। त्यामुळे पूजाघर किंवा आध्यात्मिक वातावरणाशी संबंधित वस्तू ह्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते। श्रावणापूर्वी ह्या ठिकाणी काही गोष्टी ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अशी समजूत आहेत। तर ह्यामध्ये सर्वप्रथम भगवान शंकरांची शांत किंवा ध्यानस्थ मुद्रेतील मूर्ती अथवा चित्र ठेवण्याची परंपरा आहे। ही मूर्ती स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावी। तसेच तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून तो ईशान्य कोपऱ्यात ठेवणेही शुभ मानले जाते। काही जण ह्या कलशात आंबा किंवा अशोकाची पाने ठेवतात, मात्र त्यातील पाणी वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे असल्याचे सांगितले जाते। याशिवाय रुद्राक्ष, चांदी, तांबे किंवा मातीच्या पात्रात भरलेले पाणी आणि ताजी पांढरी फुलेही ह्या दिशेला ठेवण्याची प्रथा आहेत। भगवान शंकरांना पांढरी फुले प्रिय मानली जाते, तर श्रावणात त्यांचे विशेष महत्त्व आहे। वास्तुशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यात अनावश्यक वस्तू किंवा अडगळ साचू देऊ नये। ह्या ठिकाणी जड फर्निचर ठेवणे टाळावे। परिसर स्वच्छ, प्रकाशमय ठेवावा आणि शक्य असल्यास रोज सकाळी ह्या दिशेची खिडकी उघडून ताजी हवा घरात येऊ द्यावी। तसेच पूजास्थळी नियमितपणे दीप किंवा धूप लावल्यास घरातील वातावरण अधिक प्रसन्न राहते अशी धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यता आहे। हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये
हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.